नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारने जुन्या पेन्शनधारकांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग म्हणजेच DOPPW ने 22 मे रोजी नवीन आदेश जारी केला आहे. काही जुन्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलत भत्त्यात म्हणजेच DR मध्ये मोठी वाढ करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की फायदा नेमका कोणाला मिळणार? हा लाभ त्या जुन्या CPF लाभार्थ्यांना मिळणार आहे, जे 18 नोव्हेंबर 1960 ते 31 डिसेंबर 1985 दरम्यान निवृत्त झाले होते आणि ज्यांना एस ग्रेशिया पेमेंट हे मिळते. या लाभार्थ्यांसाठी DR दर आता 1 जुलै 2025 पासून 474% आणि 1 जानेवारी 2026 पासून तब्बल 483% करण्यात आला आहे. तसंच मृत CPF लाभार्थ्यांच्या विधवा आणि पात्र आश्रित मुलांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यांच्यासाठी DR दर 1 जुलै 2025 पासून 466% आणि 1 जानेवारी 2026 पासून 475% असणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हा निर्णय मागील तारखेपासून लागू होणार असल्यामुळे लाभार्थ्यांना थकबाकीची रक्कमही मिळणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की DR ची गणना करताना पैशांमध्ये रक्कम आली तर ती पुढील पूर्ण रुपयांमध्ये राऊंड ऑफ केली जाईल. मात्र लक्षात ठेवा, ही योजना सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नसणार आहे. ही वाढ फक्त जुन्या CPF योजनेअंतर्गत एक्स ग्रेशिया पेमेंट घेणाऱ्या निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठीच लागू असणार आहे. तर मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशीच सरकारी कर्मचारी, पेन्शन आणि DA अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.